मंगल मूर्ती एकीलाल एका देवा तुला विसरण बाबा विसरण बाबा तुला विसरण बाबा गुण गाईन आवडी एकी माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी एकी माझी सर्व जोडी राग बुद्धी संपदा साधू संत देगा सदा संत देगा सदा साधू संत देगा सदा तुझा म्हणे गर्भवासी तुझा लावे अम्मासी लावे अम्मासी तुझा लावे अम्मासी एकी देवा परमागत शरणी सेवा खंडित पाय वंदोनी सर्वदा दंडविधी पंढरीला आता काय बोलू काय अवघे पाय वंचितो का म्हणे पडलो पाया करा छाया जय देव जय देव
तुझे गणोयाद पाहि रूप तुझे तमेव गंभीरानंद पूजन भावे वाजिन तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव विद्या तमेव सर्व मम देव देव कायेन वाचा मचिंद्र देवा तुझा करावा करुण सेवा करोमि यज्ञं समर्पयामि नारायणा हरि समर्पया अश्वं केशवं रामनारायण कृष्ण दामोदर वासुदेवाय श्रीराम माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्राय रामाओ जय रामाओ सर्वे सर्वे रामाओ जय 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 गोपाल जय आनंद चरणी रामदासे दीनदाता हो तुमच्या चरणी माता हो दीनबंधू रामदास जय शिवचंदू मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया अशी चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग 1, 2, 3 and start. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली 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 गवर असते देवा कुठे गेला वरती सुजय देवा राधे का बोलत बसलाय देवा गेलाय कुठं देवा कुठं आहे गणपतीच्या वेळी पत्ते खेळणारे लोक व्हॅलीमध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती। एक दहशतवादी टेहळणीसाठी उभा राहिला। इतरांनी पर्यटकांना गाठत त्यांचं नाव आणि धर्म विचारला। ज्यांच्यावर संशय आला त्यांना कलमा म्हणण्यास सांगितलं। जे मुस्लिम नव्हते अशा पर्यटकांना गोळ्या घातल्या। कुटुंबासमोर, पत्नीसमोर, मुलांसमोर हिंदू पर्यटक मारले गेले।
आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। भारतानं POK मध्ये 9 ठिकाणी 9 दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष केलेलं आहे। ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून पाकिस्तानवरती भारतानं स्ट्राईक केल्याचं पाहायला मिळतंय। पहलगाम हल्ल्याचा बदला जो आहे तो भारतानं घेतल्याचं इथं पाहायला मिळतंय। सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवरती पाकिस्तानमध्ये ही स्ट्राईक जी आहे ती भारताकडनं करण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वीच ही स्ट्राईक करण्यात आलेली आहे। त्यानंतर भारत सरकारकडून देखील याची संपूर्ण माहिती जी देण्यात आलेली आहे। त्यामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत जे आहे ते पाकिस्तानातल्या जम्मू काश्मीरच्या भागात जे 9 दहशतवाद्यांची ठिकाणं होती त्या ठिकाणांना इथं लक्ष करण्यात आलेलं आहे। जवळपास यामध्ये दहशतवादी देखील मारले गेल्याची माहिती जी आहे ती येते। जय हिंद न्याय झाला असं ट्विट जे आहे ते भारत सरकारकडनं करण्यात आलेलं आहे, भारतीय सैन्याकडनं करण्यात आलेलं आहे। सत्यमेव जयते असं देखील राजनाथ सिंह यांनी ट्विट केलेलं आहे। पाकिस्तानवर भारताचं ऑपरेशन सिंदूर पाहायला मिळतंय। महत्त्वाच्या ठिकाणी कुठे कुठे हल्ले झाले ते आपण पाहतो आहोत। कोटली असेल, अहमदापूर, शर्किया, मुझफ्फराबाद, बग, त्यानंतर मुदिरकेमध्ये हल्ले करण्यात आलेले आहेत। या हल्ल्याची दृश्य देखील जी आहेत ती समोर आलेली आहेत। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत POK मध्ये 9 हल्ले जे आहेत ते भारताकडनं करण्यात आलेले आहेत। ही आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी जी आहे ती म्हणावी लागेल। 9 ठिकाणांवरती हे हल्ले करण्यात आलेले आहेत। यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे ते नुकसान झाल्याचं पाकिस्तानच्या ठिकाणचं बोललं जातंय। भारतीय आर्मीकडनं हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे जे हे एअर स्ट्राईक करण्यात आलेलं आहे ते ज्या ठिकाणी पहलगाम हल्ल्याचा कट रचण्यात आला, ज्याची तिथे प्लॅनिंग करण्यात आली, त्याच 9 ठिकाणांना जो आहे ती लक्ष करण्यात आलेलं आहे भारतीय सैन्याकडून। आणि या टार्गेटवरती जे आहेत ते पाकिस्तानचे दहशतवादी होते। पाकिस्तानच्या आर्मी कॅम्पवरती कुठल्याही प्रकारे ही एअर स्ट्राईक करण्यात आलेली नाही। याची संपूर्ण माहिती जी आहे ती भारत सरकारकडनं देण्यात आलेली आहे। यामध्ये ऑपरेशन सिंदूर असं याला नाव देण्यात आलेलं आहे। भारतामध्ये पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केलेला होता आणि याच्यामध्ये जवळपास 26 जणांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर भारताकडून चेतावणी जी आहे ती पाकिस्तानला देण्यात आलेली होती। विविध पावलं देखील त्यासाठी भारतानं उचललेली होती आणि आता पाकिस्तानवरती भारतानं ऑपरेशन इकडे माहिती सारखाच
गणपती बाप्पा जेवढं जाईल तेवढं जाईल काय लांब नको नाही येईन सांगते वाजला